चला तर नमस्कार मैत्रिणींनो, सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर माझ्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज बघा, आज मी चिप्स बनवू लागले होते. म्हणजे एक दिवस अगोदरच आदल्या दिवशी मी हे चिप्स रात्रीचेच असे किसून ठेवले होते, पाण्यामध्ये घालून ठेवले होते. तुरटीचं पाणी म्हणजे तुरटीचा खडा त्याच्यामध्ये टाकला होता. आणि हे जे बटाटे जे आहे तर 13 किलो आहे बघा. तर 13 किलोचे चिप्स बनवायचे होते मला. तर त्याच्यासाठी मी ते बटाट्यातलं 2-4 वेळेस बटाट्याचं पाणी म्हणजे बटाटे धुवून घेतले. किसल्यानंतर चिप्स जे आहे 2-4 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे. त्याच्यामुळं काय होतं, चिप्स जे आहे आपले तर एकदम असे पांढरे शुभ्र चिप्स होतात. तर हे बघा, असं पाण्याला उकळी येऊ दिली आणि उकळत्या पाण्यामध्ये मी 2च मिनटं ठेवले बघा. हे 2 मिनटं चिप्स ठेवले उकळत्या पाण्यात आणि लगेच पाण्यातून असे काढून घ्यायचे. जास्त पण नाही शिजू द्यायचं. जास्त शिजल्यावर काय होतं, तुटते ते. त्याच्यामुळे जास्त पण नाही शिजू द्यायचं. पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर 2 मिनटं राहू द्यायचे. मी लगेच 2 मिनटामध्ये काढले याच्यामधून, पाण्यामधून. आणि त्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं होतं मी, म्हणजे चवीनुसार आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं. त्याच्यात मीठ पण टाकून घेतलं होतं. आणि हे चिप्स उकडेपर्यंत म्हणजे खूप वेळ लागतो. पाण्याला पूर्ण उकळी येईपर्यंत आपला वेळ जातो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं माझं स्वयंपाक पण बनवणं चालू होतं. आणि हे जे आहे बघा, तर मग असे आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचे. हे उकळतं पाणी असतं. काढताना पण काळजीपूर्वकच काढायचं, कारण की हातावर वगैरे पडलं नाही पाहिजे. म्हणजे माझंच असं झालं होतं, 1 वर्ष माझ्याच हातावरती पडलं होतं. तर खूप असं हाताला भाजले गेलं होतं. त्याच्यामुळं काढताना जे आहे तर आपल्याला असं काळजीपूर्वकच काढायचं, की जेणेकरून आपल्याला काही विजा झाली नाही पाहिजे. हे असं पाणी निथळून घ्यायचं आणि नंतर असं ही चाळणीमध्ये टाकलं ना, म्हणजे पूर्ण पाणी जे आहे तर मग पाणी आपलं सगळं पाणी निघून जातं. आणि जास्त प्रमाणात असल्यामुळं काय झालं आहे, म्हणजे एकेच पातेल्यामध्ये नाही बसणार आहे मला. म्हणजे मी 2 वेळेस त्याच पातेल्यामध्ये 2 वेळेस टाकणार आहे. म्हणजे पाणी पण चेंज करणार नाही. आता हे जे आहे तर पहिले हे पाण्यातून काढून घ्यायचे आणि नंतर परत त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची. आणि दुसरे जे चिप्स आहे तर ह्याच पाण्यामध्ये टाकणार आहे. आणि स्वयंपाकाची पण गडबड माझी चालू होती. म्हणजे सकाळचा टाईम असतो आणि दुपार थोडी जरी ऊन जरी पडलं तर मग उन्हामध्ये पण वाळू घालायला आणि हे होतं, ऊन लागतं. आणि हे चिप्स जे हे काम असं आहे. हे बघा, म्हणजे चिप्स जे आहे तर खूप छान असे पांढरे शुभ्र झालेले आहे. कारण जेव्हा आपण चिप्स करून घेतो ना, म्हणजे जेव्हा आपण किसणीने किसून घेतो तेव्हा लगेच पाण्यामध्ये टाकायचे आणि 2-3 वेळेस पाणी बदलायचं त्याचं. आणि रात्रभर परत दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये टाकून रात्रभर पाण्यामध्ये ठेवायचे. आणि त्याच्यामध्ये तुरटी जी आहे तर थोडीशी तुरटी टाकायची. त्यांना जे आहे तर चिप्स जे आहे तर एकदम असे छान पांढरे शुभ्र चिप्स येतात. म्हणजे आपण चिप्स वाळवल्यानंतर पण त्याचा कलर जो आहे तर पांढराच येतो. मेन म्हणजे चिप्ससाठी बटाटा जो आहे तर पांढरा बटाटा घ्यावा. म्हणजे असा मधून जो आहे तर आपण त्याची साल काढल्यानंतर बटाटा जो आहे तर पांढरा पाहिजे. असा पिवळा बटाटा नाही पाहिजे, कारण ते चोपडे जे बटाटे असतात ना, ते बटाटे आतल्या साईडनं पिवळं निघतात. आणि जे खरबुडे जे बटाटे असतात ना, तर मग ते आतल्या साईडनं जे आहे तर पांढरे शुभ्र असतात. तर त्याच बटाट्याचे चिप्स बनवायचे. आणि बटाटा पण असा कडक पाहिजे, लूज बटाटा नाही पाहिजे चिप्स बनवण्यासाठी. आणि तुम्ही जर का पिवळा बटाटा वापरला आणि किती पाणी बदललं तरी त्याचे चिप्स जे आहे तर पांढरे शुभ्र नाही होते, पिवळेच होतात. त्याच्यामुळं बटाटा घेताना जे आहे, आपण बाजारातून बटाटा घेतो तर तेव्हाच आपण बघून बटाटा घ्यायचा. चिप्ससाठी जो बटाटा लागतो तो कसा आपण निवडायचा. तर थोडासा असा हे असतो बघा, एकदम असा बटाट्यामध्ये पण एक बटाटा असा असतो, त्याची वरचे जे साल असतात ना एकदम चोपडे असतात. तर एकदम चोपड्या सालीचा नाही घ्यायचा. थोडीशी अशी खरवड साल असते ना, तर तो बटाटा घ्यायचा, कारण की तो बटाटा आतल्या साईडनं जो आहे पांढरा शुभ्र निघतो. तर मी तसेच बटाटे आणलेले होते, जास्त प्रमाणात बटाटे आणलेले होते. त्याच्यामुळं मग मला चिप्स पण बनवायचे होते, चकल्या पण बनवायच्या होत्या, साबुदाणा बटाटा चकली पण बनवायची आहे. तर मग मी चिप्स बनवायला घेतले. आणि सकाळी बनवलं ना
तर म्हणजे मग दिवसभर आपले दुसरे कामं चालू म्हणजे आपले दुसरे कामं पण आपल्याला व्यवस्थित करता येतात. आणि हे सकाळचे जे आहे ना, थोडं सकाळी लवकर उठून हे कामं उरकून घेतले ना, तर हे बघा थोडे जे राहिलेले जे आहे 1-2 चिप्स जे आहे, कारण आपल्याला पाणी बदलायचं नाही आहे, हेच पाणी मी यूज करणार आहे. त्याच्यामुळं मग मी खालीच उतरून घेतलं आणि पूर्ण त्याच्यातलं चिप्स जे आहे तर ते काढून घेतले. आणि गडबड आपली अशी असते ना, म्हणजे आज इतकं चिप्सची गडबड होती आणि भाजीमध्ये पण मला जेवणामध्ये पण भाजी जी आहे शेवग्याची शेंगाचीच भाजी बनवायची होती. त्याच्यामुळं मग मी शेवग्याच्या शेंगा पण इकडं उकडायला टाकल्या, की म्हटलं आपलं हे काम होईपर्यंत ते पण होऊन जातं आणि भाजी बनवून ठेवली की मग आपण चिप्स वाळू घालून आल्यानंतर पण आपल्याला पोळ्या वगैरे बनवता येतात. आणि हे चिप्स जे वाळू घालायचे असते तर एक वाळू घालावं लागतं. त्याच्यामुळे याला वेळ जो आहे तर खूप वेळ लागतो हे चिप्स वाळू घालायला. हे बघा त्याचं पाणी जे आहे तर असं पूर्ण पाणी असं निथळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला न्यायला पण असं आपल्याला वाळू घालायचं ना, तर मग आपल्याला असं उचलायला यायला पण सोपं जातं. आता मी जे आहे तर याला गच्चीवरतीच वाळू घालणार आहे. आता चिप्स जे आहे बघा तर आपले आता उकडून झालेले आहे. मी याच्यामध्ये भरून घेतले, एका टोपल्यामध्ये, जे आता मला वरती गच्चीवर न्यायचे वाळू घालायला. तर म्हणलं तोपर्यंत जे आहे तर आपण भाजी पण बनवून घेऊया. तर मग मी भाजी बनवून ठेवली आणि लगेच वरती गेले चिप्स वाळू घालण्यासाठी. तर हे बघा तर तोपर्यंत असं थोडंसं ऊन पडू लागलेलं होतं, पण वरती जे आहे तर अशी सावली होती गच्चीवरती, पूर्ण ऊन नव्हतं आलेलं. तर मग माझं चालू होतं हे चिप्स वाळू घालण्याचं. आणि एक चिप्स वाळू घालावा लागतो, त्याच्यामुळं खूप वेळ लागतो एक चिप्सला. पूर्ण हे करायचं म्हणल्यानंतर जास्त वेळ लागतो. म्हणजे हे चिप्स वाळू घालायला आहे ना 2-4 कोणीतरी आपल्याला सोबत पाहिजे. आणि एकटीलाच वाळू घालायचे जर म्हणलं ना, तर एवढे चिप्स वाळू घालायला मला 2 ते 2.5 तास लागतील. वर लागतील पण कमी नाही, कारण खूप प्रमाणामध्ये आहे हे चिप्स. हे बघा नेमकं म्हणजे आत्ताशी दिवस उगवलेला होता आणि तोपर्यंतच मी वरती आलेले होते. आणि हे उन्हाळ्याचे हे जे कामं असतात ना, तर हे सकाळी सकाळीच उरकल्या जातात. म्हणजे दुपारून वगैरे म्हणलं ना, तर म्हणजे ऊन पण खूप ऊन होतं आणि हे पदार्थ असे बनवले ना, तर हे कसं याला उन्हातच वाळवावं लागतं. हे बघा मी चिप्स वाळू घालून गेलेले होते आणि नंतर 5-5:30ला वरती आले, तर बघा एकदम छान असे चिप्स वाळलेले होते. हे बघा हे उडालं पण होतं थोडंसं. आणि 2 साड्या आणि 1 बेडशीटवर एवढे चिप्स आपले बनलेले होते हे. तर आता हे चिप्स जे आहे तर आता हे पूर्ण आता काढायचे. कपड्याला जर का चिटकले असेल तर मग ते कपड्याचे काढून पूर्ण हे करायचे. आणि मग मी काय केलं, चिप्स काढून घेतले आणि मग नंतर जे आहे तर मग आम्ही इकडं माठ आणण्यासाठी गेलो. बघा आता उन्हाळा पण खूप सुरू झालेला आहे आणि ऊन पण पडू लागलं. तर म्हणलं चला आपण पाण्यासाठी एक माठ घेऊन येऊया, कारण मागच्या वर्षीचा पण आहे, पण तो माठ आहे ना खूप पाणी त्याच्यातून पाझरलं जातं. तर मग म्हटलं चला आपण नवीनच एक छोटासा माठ घेऊन येऊया. तर मग नवीन एक छोटा माठ घेण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. जवळच होतं घराच्या. तर मग त्याच्यामुळं आम्ही तिथं बघत होतो की त्यांचीच नर्सरी पण आहे बघा. इकडं झाडं पण घ्यायची होते मला आणि इकडं माठ पण बघणं चालू होता की कुठला घ्यायचा, कोणची डिझाईन घ्यायची काय. तर असे खूप छान अशा आकारामध्ये माठ आलेले होते बघा. आणि वेगवेगळे आकार होते माठाचे. बॉटल पण होत्या आणि हे मातीचे जे आहे ना, तर मातीचे भांडे पण होते. मातीचे भांडे, हे वेगवेगळ्या अशा कुंड्या, बरंच काही होतं त्यांच्याकडं. पण मी जे आहे तर मला माठच घ्यायचा होता. मग म्हटलं चला आपण. आणि आता कसं आहे उन्हाळ्यामध्ये पाणी पण असं थंड आणि फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातलं पाणी जे आहे ना, तर एकदम छान असं चवदार पाणी लागतं. म्हणून मी काही फ्रीजमधलं पाणी वापरत नाही आहे, असं माठातलंच पाणी पिते. तर फायनली एक जो माठ आहे तर बघा तो आवडलेला आहे आणि मला तो माठ आवडला.
आणि आमचे साहेब म्हणत होते की थोडासा मोठा घे, एवढा छोटा नको. पण किचन वाट्याबरोबर पण ते बसत नाही आहे, त्याच्यामुळं मग मी म्हटलं नाही की छोटाच पाहिजे, लय मोठा नाही घ्यायचा आहे माठ. तर हा जो माठ आहे तर फायनली हा मी चॉईस केलेला आहे. तर हा माठ घेतला आहे, पण त्याच्यावर जे आहे तर मग झाकण घ्यायचं होतं. तर मग ते झाकण काही मॅच होतच नव्हतं तिथं, की म्हणजे असं माठ वेगळा याच्यामध्ये होता आणि जे झाकण आहे तर त्याची क्वालिटी थोडी वेगळी वाटत होती, कारण ते कुठंच त्याच्यावरती मॅच होत नव्हतं. ते म्हणत होते तुम्हाला कुठलं पण तुम्ही घ्या, त्याच्यावरती घेऊ शकता, तुम्हाला जे माठावरती बसन ते. पण ते असं काही मला मॅच वाटलंच नाही. आता माठ तर खूप आवडलेला होता. मग फायनली एक जे आहे ते मग घेतलं आणि बाजूलाच मंदिर होतं. तर म्हटलं चला मग आपण मंदिरामध्ये पण जाऊन येऊया म्हणलं. विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं. मग मंदिरामध्ये पण गेले. मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतले आम्ही तिथं. म्हणजे असं हे जर गेलं आपण तर मग गर्दी असती, पण असं मध्ये गेलं तर गर्दी वगैरे काही नसते. तर हे बघा, हे चिप्स जे आहे तर हे बघा असे पांढरे शुभ्र आपले चिप्स झाले होते. घरी आले, पण आज खूप म्हणजे असं थकल्यासारखं झालेलं होतं. दिवसभर चिप्स बनवले, स्वयंपाक, घरातली कामं आणि बाहेरून माठ वगैरे आणला. पण चिप्स बनवले कसे झाले ते आपल्याला हेच होत नाही आहे. त्याच्यामुळं म्हणलं थोडेसे आपण आहे ना स्वयंपाक बनवायच्या अगोदर तळून बघूया. तर तेल जे आहे तर खूपच तेल माझ्याकडून हे झालेलं होतं, खूप तेल गरम झालेलं होतं. त्याच्यामुळं ते पहिल्यांदा तळले ते तर असे म्हणजे लालच होऊन गेले. आणि चिप्सला कसं असतं, कमी तावामध्ये आणि लगेच टाकले की काढावं लागतात. तर मग मी नंतर गॅसच बंद करून टाकला, कारण खूप तेल जे आहे तर तेल तापले गेलं होतं. म्हणलं एवढ्या याच्यामध्ये तर ते पूर्णच असे जळून चालले. मग थोडेसे चिप्स मी तळून घेतले आणि नंतर मग संध्याकाळच्या जेवणामध्ये जे आहे तर मग आज खूप कंटाळा आलेला होता. तर म्हणलं चला आता आज आपण संध्याकाळी जे आहे तर खिचडीच बनवायची होती. तर मग माझं चालू होतं खिचडी बनवायचं. म्हणलं थोडीशी खिचडी बनवून घेऊया. आणि बाहेर गेलं तर मग बाहेर गेल्यानंतर आपण थोडंसं काहीतरी खातोच. तर मग बाहेरून आल्यानंतर पण असं भूक पण एवढी काही नव्हती की संध्याकाळी असं भाजी पोळी बनवायला. त्याच्यामुळं मग म्हटलं की चला मी थोडीशी खिचडी बनवते. आणि आपला सगळ्यात सोपा स्वयंपाक म्हणलं तर मग खिचडी. खूप वेळ लागतो, पण आपल्याला सोपं वाटतं आहे खिचडी. पण तेवढ्या खिचडीच्या टायमामध्ये ना, एवढ्या टायमामध्ये भाजीपोळी पण बनवून होती. पण आपल्याला असं वाटतं की नाही खिचडी बनवायला सोपी आहे, पण कांदा टॅमॅटो काटण्यामध्ये पण तेवढा वेळ जातोच. आणि हे जे आहे बघा वाटाण्याचे हे दाणे, तर मी हे जे आहे तो स्टोअर करून ठेवलेले आहे. तर हे मी कसे स्टोअर केले आणि कसे ठेवले ते पण त्याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे बघा, की हे वर्षभर जे आहे तर आपल्याला असे हिरवे वाटाणे जे आहे तर आपल्याला असे स्टोअर करून ठेवता येतात. आणि खिचडीमध्ये कसं आहे, जेवढ्या भाज्या असन तेवढ्या भाज्या टाकायच्या. खूप छान खिचडी होती. खिचडी पण काही जास्त नव्हती बनवायची मला, मी थोडीच बनवणार होते. आणि नेहमी मी जे आहे ना अशी कढईमध्येच खिचडी बनवते, कारण मला अशी मोकळी खिचडी आहे ना ती खूप आवडती. आणि अशी पातेले आपण कुकरमध्ये बनवली ना तर ती खूप हे होती, चिकट होती. तर मला चिकट नाही, अशी तांदूळ मोकळे अशीच खिचडी आवडते. तर आता बनवते मी खिचडी. झाली माझी खिचडी टाकून तर झाले तांदूळ. तर तुम्हाला माझा जो आजचा व्हिडिओ आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. परत मी तुमच्यासाठी असाच खास एक व्हिडिओ घेऊन येईल. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आता. तर तोपर्यंत सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ.